विसरून त्या गाड्यात रमून गेलो की ज्याच्यामुळं दिवसभराचा ताण जो होता तो कधी निघून गेला कळलं नाही. त्याबद्दल सगळ्या कलाकारांना धन्यवाद. मगाशीच चिटणीस साहेबांनी सांगितलं की साताराच्या कलाकारांसाठी काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून. पण मी निश्चित तुम्हाला सांगतो की आमदार शिवेंद्रजी भोसलेंना निश्चित आपल्या सगळ्यांच्या विषयी आस्था आहे. ते नामदार झाले आणि 6 दिवस येईस्तोपर्यंत 650 कोटी रुपयाची प्रपोजल तयार केली होती. त्या 750 कोटीमध्ये आपल्यासाठी म्हणून खास जुनी नगरपालिका आहे तिथं एक ऑडिटोरियम आम्ही करतोय आणि ते 300 सीटचं करतो. 972 सीटचं ऑडिटोरियम शौकरामध्ये भरत नाही, ते कमी वाटतं आणि कलाकारांना सुद्धा असं होतं की काय सगळं रिकामच पडलं एक राहा म्हणून हे आम्ही तिथं करतोय. तसंच शाहूपुरीमध्ये आपली अमित कुलकर्णींची शाळा हिंदवी स्कूल त्याच्या समोर आमच्या नगरपालिकेची जागा आहे. तिथं सुद्धा मोठा एक स्काय वॉक करतोय आम्ही, स्काय सायकलिंग करतोय म्हणजे वरून पॉडलिंग करतो. त्यातच आपलं टेनिस कोर्ट करतोय, भाजी मंडई करतोय. पण ह्या सगळ्या करतोय तिथे एक आम्ही ऑडिटोरियम 400 सीटचं करतोय आणि या गोष्टीला फार काय आम्ही पुढाऱ्यासारखं सांगत नाही. या मार्चला काही पैसे येतील म्हणजे आमच्या अंदाजानुसार 80 कोटी रुपये आम्हाला प्राप्त होतील आणि त्यात ही कामं सुरू होतील. सातारकरांचा जो अतिशय जिव्हाळ्याचा आणि अडचणीचा प्रश्न होता पार्किंग, कारण की प्रत्येक जण आम्हाला पार्किंग बद्दल विचारतो. तर राजवाड्यापाशी जुन्या नगरपालिकेसमोर जी जुना दवाखाना होता त्यांचा जनावरांचा तिथं मल्टी स्टोरेज पार्किंग होतं. त्याच्या खाली सगळी चौपाटी जी आहे जे राजवाड्या पुढं ते वेळेचे गाडी राहील ते होतं ते तिथं सगळं खाली जाईल. 4 मजली 250 गाड्या 200-250 गाड्या तिथं पावतील असं आम्ही आता करतोय. त्याबरोबरीनं राजवाड्याचं सुशोभीकरण म्हणजे राजवाड्याच्या समोर आपण फॉरेनला गेलो की बघतो जे हेरिटेज बिल्डिंग असतात त्यांच्या पुढं कुठं तर एखादं कारणच असतं, बसायला जागा असतात आणि माणसं शांतपणे संध्याकाळी येऊन बसतात. अशा पद्धतीचं सुद्धा राजवाड्यापाशी होईल. अजून बरंच काही रिंग रोड आहे वगैरे बरेच होईल. पण आपल्यासाठी ही ऑडिटोरियम लवकरात लवकर आम्ही तयार करू आणि सुराने तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा, आमच्याकडे होय. धन्यवाद.